Good evening, all of you. Let me know whether my voice is clear or not. My voice is clear. Okay, thank you. Mark the attendance in chat box. All of you mark the attendance in chat box and open the textbook. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा आणि टेक्स्टबुक ओपन करा जॉग्राफीचं. ओके, सगळ्यांनी अटेंडन्स मार्क केली चॅट बॉक्स मध्ये. ओके, मी स्क्रीन शेअर करते. मला सांगा स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना. Okay, let's start. So today we are going to start lesson number 4 of geography. Okay, आज आपण भूगोलाचा 4था धडा काय करणार आहोत, लेसन स्टार्ट करणार आहोत. ओके, द नेम ऑफ द लेसन इज एअर प्रेशर. लेसन का नाम क्या है? एअर प्रेशर. काय नाव आहे धड्याचं? हवेचा दाब. ओके, चला स्टार्ट करूया. ओके, लेट्स रिकॉल. Okay, how you tried the activity that shows air has a weight given on page 16 of your science textbook. बघा, तुमच्या सायन्सच्या टेक्स्टबुक मध्ये जर तुमचा 16 पेज झाला असेल मे बी स्टडी करून, तर त्याच्यामध्ये एक तुम्हाला एक्सपेरिमेंट दिलेला आहे. ओके, तो तुम्ही केलाय का? 7th स्टँडर्ड. ओके, केलाय का असं त्यांनी विचारले. ओके, तर तुम्ही जेव्हा सायन्सचा जेव्हा लेक्चर असेल तुमचा, तो लेसन स्टार्ट असेल, तर तेव्हा तुम्ही तो एक्सपेरिमेंट शिकाल. ओके, स्टडी कराल, तर तेव्हा तुम्ही तो करायचा आहे. कळालं सगळ्यांना? तर एअर प्रेशरच्या रिलेटेड तो काही एक्सपेरिमेंट आहे, तो तुम्हाला करायला सांगितलंय. ओके, तर हवेच्या दाबाबद्दल, त्या हवेला वजन असतं. एअर प्रेशर म्हणजेच काय? एअर हॅज अ वेट. त्यांनी सांगितले आपला एअर आहे जे आपल्याला दिसत नाही पण त्याला वेट आहे असं त्यांनी सांगितलंय. तर त्याच्या रिलेटेड एअरला कसं वेट आहे, हवेला कसं वजन आहे त्याच्या. ओके, इट्स ऑलरेडी डन. ओके, तुमच्या 7th स्टँडर्ड सायन्सच्या जर मॅमनी वगैरे तुमचं शिकवलं असेल, झाला असेल तो टॉपिक, तर तुम्हाला कळेल. ओके, मे बी झालंय आय थिंक. ओके, ओके, चला नेक्स्ट काय दिलंय? जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन. ओके, चला तर आज आपण काय करूया, रीडिंग घेऊया. रीडिंग घेता घेता मी एक्सप्लेन करते. ओके, कळालं सगळ्यांना? तर चला, कोण रीड करणार जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन? हा पॅरा कोण रीड करेल? ओके, फर्स्ट नाव आलंय दीपिकाचं. ओके, चला दीपिका माइक ऑन कर. Ma'am, येस. geographical explanation. During the activity, you saw that the balance tipped on the side of the full blown balloon. This shows that the air has weight. Anything that has weight exerts pressure on the thing that lies below it. Thus, the air in the atmosphere exerts pressure on the surface of the earth. Due to this air pressure, various phenomena like storms, precipitation, etc. occur in the atmosphere. There are variations in air pressure. ओके, स्टॉप. व्हेरी गुड. ओके, चला तर बघूया आपण जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन मध्ये काय दिलं. ओके, ड्युरिंग द ऍक्टिव्हिटी you saw that the balance tip on the side of the full blown balloon. This shows that the air has weight. बघा, तर तुम्ही जो वरती एक्सपेरिमेंट केलाय, ओके, तर त्याच्यावरून तुम्हाला असं लक्षात आलं असेल की फुग्यातील
हवेमुळे फुगलेल्या फुग्याची बाजू काय गेली, खाली गेली. बरोबर. आपण जसा फुगा फुगवतो तर फुगा बघा तुम्हाला खाली असा वाकलेला खालच्या साईडला खाली गेलेला दिसतो. बरोबर. जसं जसं आपण त्याच्या हवा भरतो तोंडाने त्याच्या तसं तसं काय होतं, तो फुगा फुगतो पण तो खालच्या साईडला जातो. बरोबर. मग याचाच अर्थ काय झाला की हवेला सुद्धा काय असतं, वजन असतं. ओके. मग दिस शोज दॅट एअर हॅज वेट. कळालं सगळ्यांना? कळालं का? जरा फर्स्ट पॅरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. जसं तुम्ही फुग्यामध्ये हवा घालता बरोबर, तर तुम्ही आतापर्यंत बर्थडेचे फुगे वगैरे फुगवले असाल. बरोबर. सगळ्यांनी ऑब्झर्वेशन केलेलं आहे. फुगा फुगवताना जसं जसं हवेमध्ये फुग्यामध्ये हवा भरते तसं तसं फुगा खालच्या साईडला जातो. बरोबर. खाली खाली वागतो. म्हणजेच काय, त्याच्या एअरचं वजन त्याच्यावर पडतं. एअरला काय, त्या वजनामुळे तो काय जातो, खाली जातो. ओके. नेक्स्ट. एनिथिंग दॅट हॅज वेट एक्झर्ट्स प्रेशर ऑन द थिंग दॅट लाईज बिलो इट. बघा काय सांगितलंय, ज्या वस्तूला वजन असते तिच्या खालील वस्तूवर काय होतो, दाब पडतो. ओके. Thus the air in the atmosphere exerts pressure on the surface of the earth. Thus the air in the atmosphere exerts pressure on the surface of the earth. त्याच्यामुळे काय, आता बघा, आता हा तुम्हाला कळालं की हवेला काय असतं, वजन असतं. म्हणून आपल्या आजूबाजूला एन्व्हायरमेंट मध्ये ऍटमॉस्फिअर मध्ये सुद्धा जी एअर आहे, ओके, त्याचा सुद्धा प्रेशर कशावर पडतो, आपल्या अर्थच्या सरफेसवर, आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतो. ड्यू टू दिस एअर प्रेशर various phenomena like storms, precipitation, etc. occur in the atmosphere. मग या एअर प्रेशर मुळेच काय होतं, आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये काय काय होतात, ऍटमॉस्फिअर मध्ये काय काय घडून येतं, वादळ. स्ट्रॉम म्हणजे काय, वादळ होतात. आणि प्रेसिपिटेशन म्हणजे काय, पाऊस. ओके. जो कंटिन्युअस जोरदार आता पाऊस चालू आहे तो कशामुळे होतो, प्रेशरमुळेच होतोय. ओके. इन दी atmosphere there are variation in the air pressure. अशा प्रकारे there are variation in the air pressure. मग त्याची काही कारण सुद्धा आहेत एअर प्रेशरची. कळालं सगळ्यांना? हा पॅरा काय सांगितलं पहिले, की ज्या वस्तूला वजन असतं त्याचा दाब काय होतो, त्याच्या खाली पडतो, म्हणजे दुसऱ्या वस्तूवर पडतो. बरोबर. त्याच्या खालच्या वस्तूवर पडतो. मग तसंच आपल्या वरती ऍटमॉस्फिअर मध्ये वरती काय, एअर आहे. बरोबर. आपल्या पृथ्वीच्या आजूबाजूला काय, एअर आहे. बरोबर. मग त्या एअरचा जो प्रेशर आहे तो कशावर पडतो, आपल्या पृथ्वीच्या अर्थच्या कशावर, सरफेसवर पडतोय. बरोबर. मग त्या एअर प्रेशरमुळे काय होतं, काय काय होतंय आपल्या अर्थवर, स्ट्रॉम्स म्हणजे वादळ येतात, कंटिन्युअस पाऊस होतो. अशा प्रकारे अजून काही वेगवेगळी कारणं सुद्धा आहेत. ओके. एअर प्रेशरचं. तिथपर्यंत कळालं सगळ्यांना? ओके. व्हॉइस इज ब्रेकिंग. माझा व्हॉइस क्लिअर आहे का, जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांना. ओके. मे बी माहिका, तुमचा नेटवर्कचा इश्यू असेल. ओके. तर बघा, एकदा लेफ्ट करून परत एकदा जॉईन व्हा जर आता ब्रेक होत नसेल तर, मे बी. ओके. चला, नेक्स्ट वाले जे 4 पॉइंट्स आहेत कोण रीड करणार? मगाशी नेक्स्ट नाव कोणाचं होतं? ओके. अनघा. अनघा, माईक ऑन कर आणि जे पॉइंट्स दिलेले आहेत ते रीड कर. Air pressure is not uniform on all places on the Earth's surface. Air pressure keeps on changing from time to time. The altitude of a region, temperature of the air, and amount of water vapor in the air are some factors influencing air pressure. ओके. स्टॉप. व्हेरी गुड. ओके. बघा, तर त्यांनी व्हेरिएशन त्यांनी सांगितलंय की हे जे एअर प्रेशर असतं त्याचे काही व्हेरिएशन म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचं असतं. त्यांनी सांगितलंय बघा, काही कारणे दिलेत त्यांनी. एअर प्रेशर इज नॉट युनिफॉर्म ऑन ऑल द प्लेसेस ऑन द अर्थ सरफेस. बघा, जो एअर प्रेशर आहे, ओके, हवेचा जो दाब आहे तो अर्थच्या सरफेसवर सगळीकडे सेम नसतो, सगळीकडे सारखा नसतो. कळालं सगळ्यांना? आपला जो एअरचा प्रेशर आहे, एअरचा जो दाब आहे, हवेचा दाब, तो आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर सगळीकडे सेम नसतो. ओके.
एअर प्रेशर कीप्स ऑन चेंजिंग फ्रॉम टाइम टू टाइम, आणि तो टाइम टू टाइम चेंज होत राहतो. ओके, वेळोवेळी तो काय बदलत राहतो. द अल्टिट्यूड ऑफ अ रिजन, टेम्परेचर ऑफ द एअर अँड अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन द एअर आर सम फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग एअर प्रेशर. बघा, तर कुठले जे फॅक्टर्स आहेत ते अफेक्ट करतात एअर प्रेशरवर. एअर प्रेशरवर कुठले कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात बघा. द अल्टिट्यूड ऑफ रिजन म्हणजे काय, प्रदेशाची उंची, म्हणजे एखाद्या भागात एखादा प्रदेश, एखादं जे राज्य वगैरे असेल ते उंचावर असेल, एखादा एरिया, एखादा रिजन जर एकदम उंच म्हणजे डोंगरावरती, डोंगराच्या ठिकाणी, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही डोंगराच्या टोकाला असेल, ओके, एखाद्या प्रदेशाची उंची, त्याचं टेम्परेचर, तिथल्या हवेतलं टेम्परेचर, परत अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन दी एअर म्हणजे हवेमध्ये असणारे वॉटर वेपरचं हे प्रमाण, हे सगळं काय करतं एअर प्रेशरवर काय होतं अफेक्ट करतात हे फॅक्टर्स. तर तुम्हाला क्वेश्चन विचारतील विच व्हॉट आर दी फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग एअर प्रेशर. तर कुठले कुठले आहेत फॅक्टर्स जे एअर प्रेशरला इन्फ्लुअन्स करतात. तर द अल्टिट्यूड ऑफ ए रिजन, टेम्परेचर ऑफ दी एअर अँड अमाऊंट ऑफ दी वॉटर वेपर इन दी एअर. कळालं सगळ्यांना. तुम्हाला क्वेश्चन विचारतील एक्झाम मध्ये, हवेच्या दाबावर कुठले कुठले घटक परिणाम करतात. तर तुम्ही काय सांगणार, एखाद्या प्रदेशाची उंची, ओके, देन त्यांचं हवेतलं तापमान, आणि दुसरं काय सांगितलंय की हवेमध्ये असलेले बाष्पाचे प्रमाण. कळालं सगळ्यांना. सगळ्यांना कळाले का हे 3 पॉइंट. जर चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. फर्स्ट पॉइंट काय सांगितलं त्यांनी की सगळीकडे जे एअर प्रेशर असतो तो सगळीकडे सेम नसतो. ओके, कोणाला कळालं नाही. ओके, बघा, तर फर्स्ट काय सांगितलंय, द एअर प्रेशर इज नॉट युनिफॉर्म ऑन ऑल द प्लेसेस ऑन दी अर्थ सरफेस, म्हणजे आपल्या अर्थच्या सरफेसवर सगळीकडे एअर प्रेशर हा सेम नसतो. ओके, आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर हवेचा दाब सर्वत्र सारखा नसतो. एअर प्रेशर कीप्स ऑन चेंजिंग फ्रॉम टाइम टू टाइम, हा एअर प्रेशर वेळोवेळी बदलत राहतो, हवेचा दाब वेळोवेळी बदलत राहतो. आता त्याच्यावर अफेक्ट करणारे फॅक्टर्स कुठले कुठले आहेत. द अल्टिट्यूड ऑफ रिजन म्हणजे एखाद्या एरिया ची उंची, अल्टिट्यूड म्हणजे का त्याची उंची, एखादा एरिया किती उंचावर आहे ते. परत टेम्परेचर ऑफ द एअर, आपल्या हवेतलं तापमान, अँड अमाऊंट ऑफ वॉटर वेपर. वॉटर वेपर म्हणजे काय मराठीत बाष्प. माहितीये ना सगळ्यांना वॉटर वेपर कसे होतात पाण्याचं, सगळ्यांना माहितीये. तुम्हाला हे रेन सायकल हे तर माहित असेल ना तुम्हाला, जलचक्र, पाऊस कसा पडतो, वॉटर वेपर्स होतात, बरोबर. तर ते त्याच्यामुळे त्या एअर मध्ये असलेले वॉटर वेपरचं प्रमाण, या सगळे काय होतात, हे सगळे फॅक्टर्स काय होतात एअर प्रेशरवर अफेक्ट करतात. कळालं सगळ्यांना. कळालं का आता. जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कोणाला कळालं नसेल तर आताच सांगा. कळालं सगळ्यांना. ज्यांना कळालं नव्हतं तर तुम्हाला एक क्वेश्चन विचारतील. ओके. ओके, नेक्स्ट वाला कोण रीड करणार, नेक्स्ट वाला पॅरा. त्याच्यानंतर हर्षचं नाव होतं आय थिंक. हर्ष माइक ऑन कर, रीड कर नेक्स्ट पॅरा. Yes, teacher. Attitude of the organ and air pressure, the proportion of dust in the air, water, एक vapor, मिनिट, heavy, व्हॉइस ब्रेक होतोय मध्ये. हर्ष एकदा लेफ्ट करून परत जॉईन होतोय का. the okay. ओके, तोपर्यंत वेट करूया आपण. सगळ्यांना आता जेवढं झालं तेवढं कळालंय का, जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला, हर्ष जॉईन झालेला आहे. हर्ष, माझा आवाज येतोय, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय कर. ओके, चल.
तर माईक ऑन कर आणि रीड करायला स्टार्ट कर नेक्स्ट पॅरा. A tilt of the rigging and air pressure, the propulsion of dust in the air, water vapor, heavy gases, etc. is higher Higher. in the air, higher in the air closer to the surface of the earth. This profession discusses This proportion decreases decreases with increasing altitude as altitude. Altitude. altitude as one move higher and higher from the surface of the earth, the air becomes thinner and thinner Thinner. as a result the air pressure decreases with increasing altitude. Altitude. Okay. Wait. Okay. Very good. माइक ऑफ करा. बघा आता नेक्स्ट पॅरा काय, अल्टिट्यूड ऑफ द रिजन अँड एअर प्रेशर. आता जो अल्टिट्यूड ऑफ रिजन म्हणजे काय, एखाद्या प्रदेशाची उंची आणि एअर प्रेशरचं कसं रिलेशन असतं ते त्यांनी या पॅराग्राफ मध्ये सांगितलंय. ओके, बघा काय सांगितलंय, द प्रोपोर्शन ऑफ डस्ट इन द एअर, वॉटर वेपर, हेवी गॅसेस एक्सेट्रा इज हायर इन द एअर क्लोजर टू द सरफेस ऑफ द अर्थ. बघा काय सांगितलं त्यांनी, हवेमध्ये जे जे हे असतात, काय काय असतं आपल्या एअरमध्ये, डस्ट असतात बरोबर, कण असतात बरोबर, वॉटर वेपर्स असतात, बाष्प असतात, आणि हेवी गॅसेस असतात. ओके, हे सगळे हायर म्हणजे जास्त कुठे असतात, या सगळ्यांचं प्रमाण जास्त कुठे असतं, आपल्या अर्थच्या सरफेस जवळ. ओके, आपल्या पृथ्वीच्या एकदम जवळ काय असतं, या सगळ्यांचं प्रमाण जास्त असतं. ओके, दिस प्रोपोर्शन डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग अल्टिट्यूड. आणि तुम्ही जसं जसं पृथ्वीच्या सरफेस पासून जसं जसं तुम्ही वर जाणार तसं तसं यांचं हे प्रोपोर्शन म्हणजे यांचं जे प्रमाण आहे ते काय होत जातं, कमी होत जातं. ओके, नेक्स्ट, ॲज वन मूव्स हायर अँड हायर फ्रॉम दी सरफेस ऑफ दी अर्थ, द एअर बिकम्स थिनर अँड थिनर. बघा काय सांगितलंय, जसं जसं तुम्ही पृथ्वीच्या सरफेस पासून जसं जसं तुम्ही वरती जाणार उंच, तसं जसं तुमची हवा कशी होत जाणार आहे, थिनर म्हणजे एकदम विरळ होत जाणार. ओके, ॲज अ रिझल्ट द एअर प्रेशर डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग अल्टिट्यूड. मग काय होतं, जसं जसं तुमचं हाईट वाढते तशी तशी तुमची एअर प्रेशर काय होत जाते, कमी होत जाते. कळालं. बघा तुम्हाला एक एक्झाम्पल देते. तुम्ही सगळ्यांनी बघा ऑब्झर्व केलं असेल, म्हणजे टीव्ही वगैरे मध्ये बघितलं असेल, मूवी मध्ये, तर जेव्हा एरोप्लेन तुमचा उडण्यासाठी हे असतो, चालू उडण्यासाठी हे होतो, तर तेव्हा ते इन्स्ट्रक्शन देतात एक, तर सगळ्यांना माहितीये, सगळे एअर मास्क घालायला सांगतात, ऑक्सिजन मास्क. जेव्हा आपला जो एरोप्लेन असतो तो हवेमध्ये लँड करणार असतो बरोबर, हवेमध्ये उडण्यासाठी तयारी करत असतो, तसेच काय त्यांची जी इन्स्ट्रक्टर असते ती त्यांना सांगते की वरतून एक एअर मास्क येईल, ऑक्सिजन मास्क, तो सगळ्यांनी घाला. ओके, तर का सांगते ती, असं काय इन्स्ट्रक्शन दिलं जातं, त्याचं कारण हे आहे. आता जसं आपल्याला समजलं की जसं जसं आपण अर्थच्या सरफेस पासून वरती जातो तसं तसं काय होते, एअर काय होत जाते, थिनर म्हणजे कमी होत जाते, विरळ होत जाते. मग वरती सगळे, आताच आपण बघितलं की आपल्या अर्थच्या सरफेसला सगळे हे जे गॅसेस वगैरे यांचं काय असतं, जे क्वांटिटी असते, प्रमाण असते, ती जास्त असतं. आणि जसं जसं तुम्ही वरती जाणार तसं तसं हे सगळं कमी होत जातात, गॅसेस वगैरे. मग ऑक्सिजन हा कमी होणार ना, जसं तुम्ही वरती उंचावर एकदम गेला तर ऑक्सिजन सुद्धा तुम्हाला कमी मिळणार. म्हणून ते काय सांगतात, जेव्हा म्हणजे जो एरोप्लेन होणार असतो, स्टार्ट होणार असतो हवेमध्ये उडण्यासाठी, तर ते मास्क लावायला सांगतात. कळालं सगळ्यांना. तर हे बेस्ट एक्झाम्पल आहे, तर सगळ्यांना कळालं. तर त्यांनी काय सांगितलंय, हे जे आपले डस्ट पार्टिकल आणि गॅसेस, वॉटर वेपर हे आपल्या अर्थच्या सरफेस जवळ म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ कसे असतात, जास्त असतात. जसं जसं तुम्ही वरती जाणार, उंच ठिकाणी जाणार, तर हे सगळे कमी होणार. ओके ओके, कळालं.
आणि जसं जसं तुम्ही वरती जाणार तशी तशी तुमची हवा कशी होत जाणार, विरळ होत जाणार. म्हणजेच काय होणार, हवेचा प्रेशर सुद्धा कमी होणार. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कोणाला काही डाऊट आहे? मग असं रिजन, अल्टिट्यूड ऑफ रिजन अँड एअर प्रेशरचा काय एकमेकांशी रिलेशन आहे. कळालं? म्हणजे जसं उंच एखादा प्रदेश, एखादा जो हे असेल रिजन, आता समजा तुमचा आता डोंगराच्या वरती एखादा वेगळा फॉर एक्झाम्पल आता तुम्ही हेच बघा हिमालय वगैरे. ओके, हिमालयामध्ये सुद्धा जातात लोक वरती. मग जसं जसं ते वरती हिमालय, माउंट एव्हरेस्ट वगैरे चढायला जातात, तिथे सुद्धा काय होतं, ऑक्सिजनची लेवल कमी होते, कारण तो एकदम उंचावर आहे ना भाग. मग तिथे सुद्धा ऑक्सिजन लेवल कमी असते. ते लोक जी जातात जे माउंट एव्हरेस्ट वगैरे चढतात, तर ते स्वतःसोबत एक ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन जातात. ओके, कळालं सगळ्यांना? कळालं का? चला नेक्स्ट वाला कोण रीड करणार? बाकीचे स्टुडंट सगळ्यांनी रीड करायचंय. ओके, आदिती, आदितीचं नाही झालंय ना रीडिंग? ओके, नेक्स्ट वाला रीड कर आदिती, माइक ऑन कर. Air temperature and air pressure. Try this. Take a flying lantern, tie an approximately 5-meter long thread to the flying lantern so that you can bring the lantern down whenever required. After carefully reading the instructions given on the package of the lantern, open it and light the candle placed in it. Observe what इन happens. इट. After some time, bring the lantern down with the help of the thread and put of the candle. Instructions ओके, for teachers, parents. This activity ओके, माइक ऑफ कर. व्हेरी गुड आदिती. बघा आता आपल्याला एअर टेम्परेचर अँड एअर प्रेशरचं रिलेशन बघायचं. ओके, एअर टेम्परेचर म्हणजे आपल्याला आताच आपण आधी वाचलंय ना की कुठले कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात. फर्स्ट अल्टिट्यूड ऑफ रिजन, देन दुसरं काय होतं, टेम्परेचर इन एअर, बरोबर. म्हणून आता त्यांनी सांगितलं एअर टेम्परेचरचं आणि एअर प्रेशरचं कसं रिलेशन आहे. ओके, तर एक एक फॅक्टर ते काय करतात आपल्याला इथे डिस्क्राईब करतायत. ओके, एक्सप्लेन करतायत. बघा आता त्याच्यासाठी त्यांनी एक ऍक्टिव्हिटी दिली. ओके, सगळ्यांना हे लॅन्टन माहिती आहेत ना सगळ्यांना हे लॅन्टन, फ्लाइंग लॅन्टन सगळ्यांना माहिती असतील. खूप जण आजकाल क्रिसमस वगैरेला फ्लाइंग लॅन्टन हे करतात. माहिती आहे ना सगळ्यांना? मे बी आता तुम्ही स्वतः रिअल मध्ये नसेल हे केलं, पण टीव्ही वगैरे मध्ये तुम्ही बघितलं असेल. ओके, बघा त्याच्या रिलेटेड हा एक ऍक्टिव्हिटी आहे. बघा काय सांगितलंय, टेक अ फ्लाइंग लॅन्टर्न, एक हवेत उडणारा काय करा, आकाश कंदील घ्या. लॅन्टर्न मध्ये आकाश कंदील घ्या. टाय अँड अप्रॉक्सिमेटली 5 meter लॉंग थ्रेड टू द फ्लाइंग लॅन्टर्न सो दॅट यू कॅन ब्रिंग द लॅन्टर्न डाऊन वेनेवर रिक्वायर्ड. त्यांनी काय सांगितलंय, त्या लॅन्टर्नला काय करायचं, 5 मीटरचा थ्रेड बांधायचा आहे, जेणेकरून तो तुम्हाला पुन्हा परत खाली आणता येईल. ओके, जर तुम्ही त्याला म्हणजे तुम्हाला जर खाली आणायचं असेल त्याला एक रस्सी बांधून वरती सोडायला सांगितलं त्यांनी. ओके, आफ्टर केअरफुली रिडिंग द इन्स्ट्रक्शन गिवन ऑन द पॅकेज ऑफ द लॅन्टर्न, ओपन इट अँड लाईट द कॅन्डल प्लेस इन इट. ऑब्झर्व व्हॉट हॅपन. बघा काय सांगितलं त्यांनी, आता तो लॅन्टर्नचा जो पाकिट आहे तो तुम्ही खोलणार, त्याच्यावर त्यांनी हे दिलेलं असतं इन्स्ट्रक्शन कसं खोलायचं वगैरे. ओके, तो पॅकेज खोलायचा, त्याच्यामध्ये जो ओपन केल्यानंतर ती लाईट कॅन्डल असते मध्ये, ती बरोबर पेटवायची सांगितले त्यांनी, मेणबत्तीची वात पेटवायला सांगितली आणि नंतर तुम्हाला ऑब्झर्वेशन करायला सांगितलंय. ओके, तर काय होणार, काय होतं ती पेटल्यानंतर काय होणार, कोण सांगेल मला? चला सांगा मला. त्या लॅन्टर्न मध्ये जो मेणबत्ती ठेवली आहे ती पेटवल्यानंतर काय होणार, कोण सांगेल मला?
का तो दिला असेल त्यांनी त्याच्यामध्ये ती कॅन्डल का ठेवली असेल? कोण सांगेल? ओके, प्रथमेश, टेल मी व्हॉट हॅपन आफ्टर वी light this candle. प्रथमेश, आवाज येतोय माझा? ओके, माईक प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट कोण सांगेल मला? चला, बाकीचे स्टुडंट पण आन्सर द्यायचंय. तुम्ही सगळ्यांनी हे सुद्धा बघितलंय लॅन्टर्न. सांगा मला काय होईल त्याच्यामध्ये जी मेणबत्ती आहे ती पेटवल्यानंतर. ओके, अनघा सांग. हॅलो मॅम. मेणबत्तीमुळे गरम हवा तयार होईल आणि त्या गरम हवेमुळे तो लँटर्न आकाशात उडत जाईल वर. माझा आवाज येतोय सगळ्यांना? थोडं नेटवर्कचा प्रॉब्लेम झालाय. वेट अ मिनिट. सगळ्यांना आवाज येतोय का सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके, थोडा नेटवर्कचा इश्यू आहे. ओके, चला सांगा मला काय होईल. कोण सांगतंय? ओके, अनघा सांग. टेल मी व्हॉट हॅपन. हॅलो मॅम. हा, मेणबत्तीमुळे जी गरम हवा त्याच्यात तयार होईल त्या गरम हवेमुळे तो लँटर्न आकाशात वरती जाईल. येस, व्हेरी गुड. बघा, तर काय होणार आहे, जसं आपण मेणबत्ती पेटवणार तर तो लॅन्टर्न हळूहळू वरती जाणार. ओके, नेक्स्ट. आफ्टर सम टाइम ब्रिंग द लॅन्टर्न डाऊन विथ द हेल्प ऑफ द थ्रेड अँड फूट ऑफ द कॅन्डल. बघा काय सांगितलं त्यांनी, काही वेळानंतर त्या लॅन्टर्नला आकाशकंदीला खाली दोऱ्याने, आपण दोरा कशासाठी बांधला? खाली आणण्यासाठी. मग खाली आणायचंय आणि काय करायचं नंतर त्यातली मेणबत्ती विझवायची. ओके, तर तुम्हाला इथे इन्स्ट्रक्शन दिलंय ही ऍक्टिव्हिटी तुमच्या मोठ्यांचं जे स्वतः एकटं करायचं नाहीये, टीचर्स वगैरे नाही तर पॅरेंट्सच्या सुपरविजन मध्ये करायचंय. ओके, कळालं सगळ्यांना इथपर्यंत? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. इथपर्यंत कळालं का? माईक ऑफ करायचंय. ओके, नेक्स्ट. नेक्स्ट कोण रीड करतंय? बघा काय दिलंय इथे. डीड द फ्लाइंग लॅटर्न स्टार्ट असेंडिंग immediately after the candle was lit? And what would have happened to the flying lantern had the candle got extinguished after the lantern had gone up in the air? काय विचारलंय बघा, दोन क्वेश्चन विचारले. मेणबत्ती पेटल्यावर आकाशकंदील लगेच आकाशात वरच्या दिशेने जाईल का? जाईल का? जाईल का वरती आकाशाच्या दिशेने लगेच, असं त्यांनी विचारलंय क्वेश्चन. मेणबत्ती पेटल्यावर आकाशकंदील लगेच आकाशाच्या दिशेने वरती गेला का?
आणि आकाशकंदील वर गेल्यावर मेणबत्ती विझली असती तर आकाशकंदीलचे काय झाले असते? ओके, तर याचा आन्सर तुम्ही शोधायचे. ओके, कळालं सगळ्यांना? कळतंय का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, तर याचा जॉग्राफिकल रिजन कोण रीड करणार आहे? जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन फर्स्ट पॅरा कोण रीड करेन? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. बाकीचे स्टुडंट, फक्त फ्यू स्टुडंट्स नाव लिहित आहे चॅट बॉक्स मध्ये. आणि प्रेझेंट किती आहेत क्लासमध्ये? 8 स्टुडंट आहेत. चला, कोण रीड करणार आहे? संजना. संजना, माईक ऑन कर. आकाशकंदिलातील हवा मेणबत्ती इंग्लिश, एक मिनिट. मराठी मीडियम की इंग्लिश, सेमी इंग्लिश मध्ये? ओके, इंग्लिश रीड करायला सगळ्यांनाच यायला पाहिजे. चला, हे रीड कर हा पॅरा. संजना. The air in the flying lantern gets heated once the candle is lit. The hot air expand becomes लाइटर. and start moving up. Therefore, the lantern is also lifted up लिफ्टेड. lifted up towards the sky. In nature, too, a similar uh, फिनोमेनन. phenomenons occurs. ओके, Temperature वेट. व्हेरी गुड. बघा, तर काय सांगितलंय फर्स्ट पॅराग्राफ मध्ये, जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन मध्ये? द एअर इन द फ्लाइंग लॅन्टर्न गेट्स हीटेड वन्स द कॅन्डल इज lit. The hot air expands, becomes lighter, and starts moving up. Therefore, the lantern is also lifted up towards the sky. In nature too, a similar phenomenon occur. बघा काय सांगितलंय? आकाश कंदील मधील हवा मेणबत्ती पेटल्यावर उष्णतेने काय होणार? गरम होऊ लागणार. बरोबर? जसं तुम्ही आता लॅन्टर्न मध्ये हवा असणारच थोडीफार. बरोबर? त्या आकाश कंदील मध्ये थोडीफार हवा असणारच आहे. ओके, मग आपण जसं ती मेणबत्ती लावणार तशी ती हवा काय होणार? गरम होणार. ओके, आणि गरम हवा काय होते? द हॉट एअर एक्सपांड, म्हणजे ती काय होते? सगळीकडे पसरते. ओके, पसरण पावते. अँड बिकम्स लाइटर, आणि जशी ती काय होते? एक्सपांड झाल्यानंतर ती काय होते? एकदम हलकी होते आणि ती वरच्या दिशेने जाऊ लागते. त्यामुळे आकाशकंदील आकाशाच्या दिशेने काय होतं? वरती उचलला जातो. आणि असंच हे जे फिनोमेनन आहे हे निसर्गात सुद्धा घडत असते. कळालं सगळ्यांना? काय सांगितलं त्यांनी? लॅन्टर्न मध्ये पहिले हवा असणारच. ओके, आपण ती मेणबत्ती लावू. मेणबत्ती लावलं की हवा ती काय होईल? गरम होईल. गरम काय होते? गरम हवा कशी असते? ती एक्सपांड होते, सगळीकडे पसरते आणि काय होते? ती हलकी असते. ओके, मग हलकी असल्यामुळे ती काय होते? वरच्या दिशेने उचलली जाते. ओके, मग त्याच्यामुळे तो आकाशकंदील हळूहळू वरती जातो. ओके, मग अशी जी प्रोसेस आहे आकाशकंदील सोबत जसं झालं तसं आपल्या निसर्गामध्ये सुद्धा तसंच घडत असतं. कळालं सगळ्यांना? फर्स्ट पॅरा जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कोणाला काही डाऊट आहे? कोणाला काही डाऊट आहे का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला नेक्स्ट पॅरा कोण रीड करणार आहे जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन मधलं? हरीश परब कोण आहेत? माइक ऑन कर. हरीश परब. Yes, teacher. हा, सेकंड वाला जो पॅराग्राफ आहे तो रीड कर. Temperature and air pressure are closely related. Whenever the temperature is high, वेरेवर आहे. wherever the temperature is high, the air pressure is low. As the temperature rises, the air gets heated.
expands and becomes lighter. This lighter air in the vicinity of the Earth's surface starts moving towards the sky. As a result, the air pressure in such areas decreases. ओके, व्हेरी गुड. माइक ऑफ करा. बघा, नेक्स्ट वाला पॅराग्राफ आपण रीड करूया. काय सांगितलं नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये? टेम्परेचर अँड एअर प्रेशर आर क्लोजली रिलेटेड. आता हा टेम्परेचर आणि एअर प्रेशरचा एकदम जवळचा संबंध आहे. ओके, वेरेवर दी टेम्परेचर इज हाय द एअर प्रेशर इज लो. बघा कसं उलट आहे. बघा, जेव्हा टेम्परेचर वाढतं एअर प्रेशर काय होतं? कमी होतो. ओके, ॲज द टेम्परेचर रायझेस द एअर प्रेशर ॲज द टेम्परेचर रायझेस द एअर गेट्स हिटेड. जसं टेम्परेचर वाढणार हवा काय होणार? हिटेड म्हणजे गरम होणार. बरोबर, हिटेड झाली हवा तर काय होते? ती एक्सपांड होते, पसरते. बरोबर, आणि पसरली की ती काय होते? प्रसरण पावते आणि ती हलकी होते. बरोबर, दिस लाइटर एअर इन द विसिनिटी ऑफ दी अर्थ सरफेस स्टार्ट मुव्हिंग अप टुवर्ड्स दी स्काय. मग ही जी हवा असते ही काय होते? जमिनी जवळची जी हवा असते ती आकाशाकडे वर जाते. ओके, अँड ॲज अ रिझल्ट एअर प्रेशर इन सच एरियाज डिक्रीजेस. आणि मग त्यामुळेच या प्रदेशातलं म्हणजे त्या एरिया मधली जी हवा असते ती हवेचा दाब काय होतो? कमी होतो. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. काय सांगितलंय त्यांनी? फर्स्ट काय सांगितलं? जो एअर प्रेशर आहे आणि टेम्परेचर त्यांचा एकदम क्लोजली रिलेशन आहे. ओके, जसं जसं आपण टेम्परेचर वाढणार तसं तसं आपलं एअर प्रेशर काय होणार? कमी होणार. बरोबर, माझं जेव्हा टेम्परेचर वाढतं, टेम्परेचर वाढल्यानंतर काय होतं? एअर हॉट होते. ओके, एअर हिटेड, एअर गरम होते. मग गरम हवा कशी काय होते? ती एक्सपांड होते म्हणजे प्रसरण पावते. ओके, आणि प्रसरण पावल्यानंतर काय होते? ती हलकी होते. मग हलकी हवा झाली की ती काय होते? जी जमिनी जवळची जी हवा असते हलकी झाली आहे ना, मग ती काय होणार? हळूहळू वरती जाणार. ओके, आणि असं त्याच्यामुळे त्या रिजन मधलं काय होतं? एअर प्रेशर कमी होतं. कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना कळालं का? माझा व्हॉइस क्लिअर आहे? व्हॉइस क्लिअर आहे का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, नेक्स्ट पॅरा कोण रीड करणार आहे? दीपिका. दीपिका रीड कर नेक्स्ट पॅरा. Ma'am, yes. Temperature zones and pressure belts are interrelated to each other, but the latitudinal extent of the temperature zones is much larger while pressure belts are narrower. See figure 4.2a and 4.2b. For example, the temperate zone extends from 23 degree 30 seconds to 66 degree 30 seconds. Compared to this, the air pressure belts has limited extent. It is generally up to 10 degree parallel. ओके, व्हेरी गुड. वेट व्हेरी गुड. बघा नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये काय दिले बघा. टेम्परेचर झोन्स अँड प्रेशर बेल्ट आर इंटर रिलेटेड टू इच अदर, बट दी लॅटिट्युडिनल एक्सटेंट ऑफ दी टेम्परेचर झोन्स इज मच लार्जर वाईल प्रेशर बेल्ट आर नॅरोवर. बघा काय सांगितलं त्यांनी? तापमानाचे जे पट्टे असतात, ओके, आणि हवेचे जे दाब पट्टे असतात, ओके, टेम्परेचरचे पट्टे असतात आणि प्रेशरचे सुद्धा बेल्ट असतात. ते एकमेकांशी कसे आहेत? इंटर रिलेटेड आहेत. ओके, हे त्यांचा एकमेकांशी परस्परांशी संबंध असतो. परंतु तापमानांच्या पट्ट्यांचा हा जो लॅटिट्युडिनल एक्सटेंड हे आहे तो काय असतो? लॅटिट्युडिनल एक्सटेंट ऑफ टेम्परेचर झोन इज मच लार्जर वाईल प्रेशर बेल्ट आर नॅरोअर. म्हणजे जो तापमानांच्या पट्ट्यांचा लॅटिट्युडनल जो असतो एक्सटेंट तो जास्त असतो प्रेशरच्या बेल्टपेक्षा. ओके, तर तापमानांच्या पट्ट्यांचा अक्षरवृत्तीय विस्तार हा जास्त असतो. हव्यांच्या दाब्यांचे पट्टे कमी रुंदीचे असतात. ओके,
तर त्यांनी सांगितलं सी फिगर 4.2 ए अँड 4.2 बी. तर बघूया आपण 4.2 ए अँड 4.2 बी त्याच्यामध्ये काय सांगितलंय. बघा काय सांगितलंय त्यांनी. फॉर एक्झाम्पल द टेम्परेट झोन एक्सटेंड फ्रॉम 23 डिग्री 30 सेकंड 23 degree 30 minutes and 66 degree 30 minutes. Compared to this, air pressure belt has limited extent. It is generally up to 10 degree parallel. बघा त्यांनी काय सांगितले बघा. फॉर एक्झाम्पल बघायला सांगितले समशीतोष्ण कटिबंध म्हणजे टेम्परेट झोन बघा. ओके आणि तो किती दिलाय 23 डिग्री 30 मिनिट बरोबर. ते कुठपर्यंत दिले त्यांनी 66 डिग्री 30 मिनिट बरोबर असतात. आणि त्याच्याप्रमाणेच बघा एवढा मोठा आहे बघा टेम्परेट झोन. बघा केवढा मोठा आहे दिसतं सगळ्यांना. किती लार्जर आहे ना टेम्परेट झोनचं जो बेल्ट आहे तो लार्जर आहे दिसतं सगळ्यांना. 23 डिग्री टू 66 डिग्री पर्यंत आहे बरोबर. आणि तसंच हवेच्या दाब पट्ट्याचा काय आहे. हवेचे जे प्रेशरचे आहेत बेल्ट त्यांचं काय असतं 10 डिग्री एवढाच असतो. त्यांचा किती असतो 10 डिग्री एवढाच असतो बघा. सगळ्यांनी इथे बघा दिसतं सगळ्यांना. प्रेशर बेल्ट दिसतं सगळ्यांचा. मिड लॅटिट्यूडनल हाय प्रेशर बेल्ट इक्विटोरियल लो त्यांच्यामध्ये बघा ओन्ली 10 डिग्रीचाच काय डिफरन्स आहे. कळालं सगळ्यांना. तर तो थोडा कमी असतो. कळालं का. जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. जो आपण टेम्परेट झोनचा बघितला बेल्ट त्याच्यामध्ये खूप जास्त डिफरन्स होता ना. आणि जो आपण प्रेशरचा बेल्ट बघितला त्याच्यात फक्त 10 डिग्रीचाच आहे. राईट. कळालं सगळ्यांना. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना माझा आवाज येतोय का. जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळालं का. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे. ओके नेक्स्ट वाला बघा. The uneven distribution of temperature influences the distribution of the air pressure too. This leads to the formation of low and high pressure belts horizontally between the equator and the pole. See figure 4.2b. बघा काय सांगितलंय. असं हे जे टेम्परेचरचं हे आहे डिस्ट्रीब्युशन तापमानाचं जे डिस्ट्रीब्युशन आहे अनइव्हन म्हणजे सारखं नाही ना सगळीकडे वेगळं वेगळं आहे. त्याचा काय होतो त्याचा परिणाम एअर प्रेशरवर सुद्धा होतो. ओके मग त्यामुळे काय होतंय पृथ्वीवर जे विषुववृत्त आहे विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाच्या दरम्यान काय होतं कमी आणि जास्त दाबाचे पट्टे तयार होतात. ओके म्हणजे इक्वेटर आणि इक्वेटर पासून पोल्स पर्यंत कमी लो अँड हाय प्रेशरचे बेल्ट तयार होतात. 4.2 मध्ये बघा दिसतं सगळ्यांना. लो अँड हाय प्रेशरचे बेल्ट तयार झालेत. सगळीकडे अनइव्हन आहेत ना बघा. इकडे 5 डिग्री इकडे 5 डिग्री आहे. इकडे बघा सगळ्यांकडे जे प्रेशर हे आहे डिस्ट्रीब्युशन आहे एअरचं ते एअर प्रेशरचं ते काय अनइव्हन आहे सारखं नाहीये डिफरंट आहे. त्याच्यामुळे काय होतं तिथे लो आणि हाय प्रेशर बेल्ट काय होत आहेत तयार होत आहेत इक्वेटर पासून तर पोल पर्यंत. कळालं सगळ्यांना. सगळ्यांना कळालं का. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. विषुववृत्तापासून ते दोन्ही ध्रुवापर्यंत काय होत आहेत कमी आणि जास्त दाबाचे पट्टे तयार होत आहेत. ओके आता नेक्स्ट काय दिलंय. Observe the figure 4.2a and b and answer the following question. ओके आता चला ही जी फिगर आहे ती तुम्ही काय करायची आहे ऑब्झर्व करायची आणि मला क्वेश्चनिंग आन्सर करायचे. ओके विच प्रेशर बेल्ट इज मेनली फाउंड इन दी ट्रॉपिक्स मध्ये कुठला प्रेशर बेल्ट तयार फाउंड होतोय म्हणजे उष्ण कटिबंध प्रदेशामध्ये कुठला दाबपट्टा तयार दिसतोय आपल्याला. बघा सगळ्यांना कोण सांगेल आन्सर. ट्रॉपिक्स मध्ये कुठला एअर प्रेशर आहे.
कोण सांगेल? कोण सांगेल आन्सर? उष्णकटिबंधामध्ये कुठला हे होतोय, प्रेशर बेल्ट तयार होतोय? कुठला प्रेशर बेल्ट तयार होतोय सांगितले त्यांनी? इक्वेटर रो प्रेशर बेल्ट, राईट. बघा दिसतंय सगळ्यांना? इथे बघा टॉपिक इक्वेटरला आहे ना, टॉपिक्स वाला, म्हणजे उष्णकटिबंध कुठे आहे? एकदम 0 डिग्री विषुववृत्ताला आहे. मग इथे इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट होतोय. ओके, कळालं सगळ्यांना? नेक्स्ट, विच प्रेशर बेल्ट आर पोलार winds associated and in which temperature zone are they observed? ध्रुवीय वाऱ्यांची निर्मिती कोणत्या दाबपट्ट्यांशी निगडित आहे आणि कोणत्या कटिबंधात येतात? आता बघा, पोलार विंड्स कोणत्या प्रेशर बेल्टशी रिलेटेड आहेत? पोलार विंड्स कुठल्या प्रेशर बेल्टशी आहे रिलेटेड आणि कुठल्या याच्यामध्ये येतात ते कोण सांगेल? प्रेशर बेल्टचं नाव सांगायचंय, डिग्री नाही सांगायची. हा, 65 ला आहे. बघा इथे पोलार बेल्ट कुठे, पोलार विंड्स कुठे आहेत? खाली 65 इथे दिसतं सगळ्यांना. मग त्यांच्या रिलेटेड कुठले बेल्ट आहेत? सब पोलार लो प्रेशर, बरोबर, हे बेल्ट आहेत, बरोबर. देन कुठल्या टेम्परेचर, इन विच टेम्परेचर झोन आर दे ऑब्झर्व, कुठल्या प्रदेशात येतात ते? कुठल्या येतात? शीतकटिबंध, बरोबर. इंग्लिश मध्ये त्याला बोलतात फ्रिगेड झोन. कळतंय सगळ्यांना? कळतंय ना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. बघा इथे सब पोलार लो प्रेशर बेल्ट, वरती पण सब पोलार लो प्रेशर बेल्ट आहे. ओके, आणि कुठे येत आहेत ते? फ्रिगेड झोन सगळ्यात खाली. कळालं सगळ्यांना? कळतंय का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. हॅलो, शीतकटिबंधामध्ये येतात ना ध्रुवीय जास्त पट्टे. ओके, तर बाकीचे क्वेश्चन आन्सर तुम्ही घरी लिहायचेत. हे जे हे डायग्राम ऑब्झर्व करून. कळालं सगळ्यांना? तर इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. जेवढं शिकवलं कळालंय का आज? तर मी काही क्वेश्चन्स देणार होमवर्क मध्ये, ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. ओके, कळालं? होमवर्क तुम्हाला गुगल क्लासरूम मध्ये टाकला जाईल, तुम्ही त्याचे क्वेश्चन आन्सर्स लिहायचे. ओके, चला मग आपण इथेच थांबूया का? नेक्स्ट क्लास मध्ये नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करूया. ओके ओके, चला बाय, गुड नाईट. तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. बाय मॅम. बाय बाय टीचर. बाय. चला क्लास लेफ्ट करा. प्रथमेश क्लास लेफ्ट कर.